कैची आगती निर्गती प्रकट होती स्वच्छंदे। असो या आधी एक संन्यासी एका मासाची या अजमासी आला स्टेशन मास्तरापाशी डहाणू स्टेशनासी निज कार्या। तो गोशाळा प्रचारक गोसंस्थेचा स्वयंसेवक आला वर्गणी मागावया देख स्थिती सांपत्तिक सुधारावया। वेश पाहता दिसे बंगाली मास्तराने युक्ती कथिली गावात जा तेथेच आपुली व्यवस्था चांगली लागेल। तेथे आहेत मामलेदार तयांपुढे मांडा हा विचार मिळतील शेट सावकार लावितील हातभार तुम्हास। एक मामलेदार वळता पट्टी होईल हा हा म्हणता या धर्माची या कार्याकरिता स्वस्थ चित्ता जाते थे। हे जो आत मास्तर बोले बाहेर घोड्याचे टाप वाजले स्वयं मामलेदारची तेथे आले उतरले गेले स्टेशनात। मास्तरा ते भेटावया ते खोलीत जेव्हा प्रवेशले ते मास्तर संन्यासिया झाले वदते आले की येथेच मामलेदार। घ्या आता बोला काय ते दैवे हे भेटले तुम्हा आयते। संन्यासी निज मनोगता ते जाहले निवेदिते त्यांपाशी। मग ते दोघे बाहेर आले तेथेच एका पेटीवर बैसले देवांस संन्यासी विनविते झाले कार्य हे संपादिले पाहिजे। गोरक्षणाचे धर्मकार्य आपण हाती धरिल्याशिवाय मज परकिया हातून हे कार्य होईल का तिळप्राय तरी। आपण तालुक्याचे अधिकारी मी तो हा ऐसा भिकारी हिरे लोकांची या दारोदारी टाळाया उपासमारी गायींची। टाकाल जरी एक शब्द होईल माझे कार्य जलद मिळवाल गोमातांचे आशीर्वाद यश निर्विवाद लाधाल। परिसूनी संन्यासियाची विनंती देव काय प्रत्युत्तर करीती। गावात दुजिया कार्या संप्रती वर्गणी हाती घेतलीसे। राव साहेब नरोत्तम शेटी जया दीनांची दयापोटी नगर शेटचे मोठे खटपटी ते एक पट्टी उग्रावती। त्यातची तुमची या पट्टीस जागा होईल कैसी तरी सांगा समय हा नाही तुमची या उपेगा असो मग मागाहून पाहू। तरी आपण 2-4 मासी थांबून या की या गावासी पुढे मग पाहू त्या समयासी आज न यासी अनुकूलता। असो मग तो तेथून गेला झाला असेल महिना याला तो तांग्यात बैसून आला पुनश्च डहाणूला माघारा। देवांची या दारासमोर वकील परांजपे यांचे घर तेथेच तांगा थांबल्यानंतर संन्यासी उतरता देखिला। तो चिकी हा पूर्वील निश्चित आला की आधीच वर्गणी निमित्त ऐसे देव मुलाते वदत अंतरी शंकित होऊनी। नाही पुरा महिना झाला तोच हा येथे किमर्थ आला विसरला का पूर्वील बोला साशंकतेला हे मूळ। तेने तेथेच तांगा सोडिला तेथेच काही काळ क्रमिला आला मग देवांची या घराला काय मग लागला वदावया। 10 वाजावयाचा वेळ ब्राह्मण भोजनारंभ काळ पाहुनी देवांची घालमेल वदेन मज उतावेळ पैशाची। आयाहून पैसे के लिए आज तो हमको भोजन चाहिए। देव म्हणाले आओ आनंद है घर ये समझिए आपका। तम सन्यासी वदे इतुक्यात हमारे 2 बच्चे हैं साथ बहुत अच्छी है यह बात। देव मग म्हणतात तयाते होता जेवावया अवकाश म्हणोनी देव पुसती तयास। कहाँ आपका उतारा है खास जहाँ मैं तपास को भेजूं। क्या जरूर कब मैं आऊं किस घंटे मैं हाजिर रहूं। जब बोलोगे तब आता हूँ सन्यासी बोलू लागला। अच्छा बच्चे लेके साथ 12 घंटे होने के वक्त आओ भोजन पाओ संत ऐसे तम वदत देवतया। असो मग ते संन्यासी गेले बरोबर 12 होता परतले। जेवावया तिघेही बैसले भोजनी झाले यथेष्ट।
होऊन या पाक निष्पत्ती ब्राह्मणांच्या बैसल्या पंक्ती सपरिवार संन्यासी या प्रती तृप्त करीती यजमान सवे घेऊन दोघे जण आला संन्यासी आपण होऊन तरी तयाचे पूर्व प्रयोजन पसरी आवरण मायेचे तेणे हा कोणीतरी अतिथी पावावया भोजन प्राप्ती आला इतुकेच देवांचे चित्ती दृढावली वृत्ती मोहाची येणे परी झाली भोजने उत्तरापोषणे शुद्धाचमने सुगंध शीतल उदक प्राशने मुखशुद्धिदाने संपादिली शिष्टाचार गंध सुमने तांबूल अत्तर गुलाबदाने दिधली सर्वत्रां प्रति बहुमाने आनंदाने देवांनी असो मग ऐसिया उपरी मंडळी गेली घरोघरी संन्यासी ही निज परिवारी गेले माघारी निजस्थळी जरी आगंतुक अनिमंत्रित तरी ते वेळी येऊनी जेवत परी देवान बाबासे वाटत संशय राहत मनात ऐसे जरी घडले प्रत्यक्ष तिघे अयाचित वाढिले समक्ष तरीही देव मनी साकांक्ष जोगांची साक्ष घेतातची असो होता उद्यापन पूर्ती देवतम जोगा पत्र लिहिती ऐसे कैसे हो बाबा फसविती काय ते वचनोक्ती वदावी आपणही सवे याल अन्यथा न होईल बोल काहीतरी साक्ष पटेल कैसे न वाटेल हे मजला तरीही ऐसी गत का झाली माझीच काही निराशा केली बहुसाक्षेपे वाट पाहिली काही न आली प्रचिती प्रेमे बाबांस निमंत्रिता येतो वदले मज शरणागता परी ते सर्व झाले अन्यथा कैसे हे सर्वथा नकळे मज माझी येण्याची परतंत्रता अति काकुळती पत्री लिहिता तरीही आपण येणार हे परिसता मज बहु धन्यता वाटली आता आपण कवण्याही मिशे येणार वाटले कवण्याही वेशे परी ते काही न घडले कैसे आश्चर्य विशेषे वाटते जोगांनी ते सकल वृत्त साई चरणी केले निवेदित बाबा होऊन आश्चर्यचकित काय तयाप्रत बोलत पत्र उकलता मज पुढती पत्रांतर्गत मनोवृत्ती वाचावयाचे आधीच निश्चिती उभ्याच ठाकती मूर्तिमंत तो वदे मी माझिया बोले विश्वास देऊनी तया फसविले सांग तया त्वामज नोळखिले का मग बोलविले होतेस लौकिकी ना येथून हाललो परी मी उद्यापनी जेवून आलो दोघांसमवेत येईन बोललो तैसाच केलो दोघांसवे होता जेवावया अवकाश तेव्हाच आधी एकटा सावकाश तुझ नाठवे का संन्यासवेश प्रथम प्रवेश ये रीती पाहुनी आलो अकल्पित वृत्ती पैसे मागेन तुझही भीती वाटली नभती का तव चित्ती संशय निवृत्ती म्या केली येईन केवळ जेवावयास सवे घेऊन या दोघांस ऐसे सांगून या वेळेस नाही का दोघांसह जेवलो पहा मी माझिया वचना कारणे मरोनी जाईन जीवे प्राणे परी माझिया मुखीची वचने अन्यथा होणे नाही कदा ऐसे वदता साईनाथा आनंद नावरे जोगांच्या चित्ता दिधले वचन भावेन अन्यथा अनुभव हा सर्वथा सर्वांचा पुढे मग हे वृत्त जोग कळविती देवांप्रत पत्र एक सविस्तर धाडीत अतिमुदित मानसे देवांनी जै पत्र वाचिले प्रेमोद्रेके नेत्र ओथंबले धिक धिक व्यर्थ साईस दूषिले बहु हिरमुसले मनात धन्य बाबांचे महिमान धिक माझिया जाणीवेचा अभिमान परी बाबाच संन्यासी हे अनुमान व्हावे ते कैसे न मज कळे कारण बाबांस केले निमंत्रण त्या आधीच त्या प्रथमाभिगमन तेही तयाच्या कार्या लागून भेटीस प्रयोजन पट्टीचे तया दिधली होती मुदत 2-4 मासा यावे परत तोच तो जरी भोजन मागत होईल का अनुमित बाबाच ते मात्र एकची बाबांचे वचन येईन जेव्हा कराया भोजन माझिया संगे येतील 2
विसरलो मी भान तयाचे. बाबांची या आमंत्रणा पाठी पडती जरी यासी प्रथम गाठी. तीही केवळ जेवणासाठी तरी नहे दिठी चाकाटती. परी तो आला गोरक्षणा निमित्त मिळवावया गोग्रास वित्त. तयानंतर ते साईंप्रत आमंत्रण जात उद्यापना. म्हणून ऐसा मोह पडला तेणे हा ऐसा प्रकार घडला. जरी दोघांसह येऊन जेवला तरी तो भासला अन्नार्थी. नसता कोणी पूर्व परिचित भोजन समयी येता अकल्पित. घेऊन कोणीही दोघे समवेत साईच ते निश्चित वाटते. परी या संतांची ऐसीच रीती अघटित लीला अद्भुत कृती. भक्तांघरीची कार्यस्थिती स्वयेची योजिती त्या आधी. भक्त विनटता निजचरणी तयाची या शुभ कार्याची संपादणी. ऐसीच होते अकल्पितपणी अतर्क्य करणी संतांची. चिंतिले चिदे चिंतामणी कल्पवृक्ष दे कल्पिले मनी. कामधेनु ते कामप्रसविणी अचिंत्यदानी गुरुमाय. असो ये ठाई बाबा निमंत्रित संन्यासियाच्या रूपे प्रकटत. परितयांची लीला अघटित अयाचित ही येत कधी. कधी छायाचित्र रूपे कधी पार्थिव मूर्ती स्वरूपे. पार नाही तयांच्या कृपे प्रकटती आपोआप कधी. ये अर्थीचा माझा अनुभव परिसता श्रोतया वाटेल नवलाव. कळेल साई लीला प्रभाव कथा ही अभिनव अपूर्व. ही का कथा की ही कहाणी ऐसे ही ईस वदेल कोणी. म्हणावे ते कुशाल त्यांनी परी ये श्रवणी सादर भा. आळस निद्रा तंद्रा टाकून होऊन या सावधान. कथा ही परिसा द्या हे दान होईल समाधान मग माझे. व्यग्रता क्षण झुगारून स्वस्थ चित्त अव्यग्रमन. झालिया कामा येईल श्रवण पुढे मग मनन निजध्यास. तेथून पुढे साक्षात्कार परी या सर्वां श्रवण आधार. तेच की या सर्वांचे सार निश्चये भवपार त्याचेनी. सन 1917 इसवीसी फाल्गुन शुद्ध पौर्णिमेसी. शेजे निद्रिस्त असता पहाटेसी स्वप्न एक मजसी जाहले. पहा साईंचे विचेष्टित सुंदर वेश संन्यासी होत. देऊनी दर्शन मज जागवित भोजनामी येत आज वदे. स्वप्ना माझील जागृतपण तेही केवळ स्वप्नाची पूर्ण. कारण जागृत होता मी आपण कराया आठवण लागलो. डोळे उघडून पाहू लागे नाही साई न कोणी ते जागे. स्वप्नची ते जे क्षणामागे